अतिशय फेर आणि असा असेल आपण सगळे बंधू चंद्रशेखर महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून त्यांच्या आयुष्याचा उमेदीचा काळ कुस्तीसाठी दिला असे सगळे मान्यवर आज या ठिकाणी आहेत. अशा कुस्त्या देशात होतात, पण महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या अनेक वर्ष रोहित पवारांनी या ठिकाणी ज्या दर्जाची स्पर्धा आयोजित केली अशी स्पर्धा कधी मुंबईला, कधी पुण्याला, कधी कोल्हापूरला या ठराविक गावामध्ये लोकांना बघायला मिळते. पण यावेळेचं वैशिष्ट्य हे की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एकेकाचा दुष्काळी भाग म्हणून ज्या भागाचा लौकिक होता त्या ठिकाणी या दर्जाची स्पर्धा आयोजित करणं ही काही साधी सोपी गोष्ट. आणि त्या कर्तृत्व रोहित पवारांनी कष्टानं तुमच्या सगळ्यांच्या साथीनं करून दाखवलं. त्याबद्दल महाराष्ट्राच्या सगळ्या कुस्ती प्रेरकांच्या वतीनं रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संघ त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुस्ती परिषद ही एक अत्यंत महत्त्वाची संघटना. 1960 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. बाबासाहेब बरोबर कुस्तीगीर परिषदेचं काम बघत होते. बाळासाहेब देसाई कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी होते. आणि या सगळ्यांनी महाराष्ट्रात प्रमुख्य लावले. आणि त्याच्यानंतरच्या काळात बाळासाहेब राजगे या ठिकाणी ते असोत, आमचे अनेक सहकारी असोत, गेली 40-50 वर्ष आम्ही सगळ्यांनी त्यांच्या या कामाला साथ दिली. आता आम्ही ठरवलं की आता नवी पिढी पाहिजे. आम्ही लोकांनी बघितलं तर आता बघणारे परिवार करण्याची दृष्टी असणारे नवीन नेतृत्व ठिकठिकाणी तयार झालं पाहिजे. माझी खात्री आहे की त्यांच्या कष्टानं उत्तम कुस्तीगीर हे महाराष्ट्रात तयार होतील आणि देशाचा अवकाश येईल. देशाच्या बाहेरसुद्धा महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतील. आणि ते जर करायचं असेल तर आज या ठिकाणी जे आयोजन केलं असं आयोजन हे ठिकठिकाणी केलं पाहिजे. आणि त्यासाठीच रोहित पवारांनी पुढाकार घेतला. ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब. आपण काही कुस्त्या पाहिल्या, आता अंतिम कुस्ती पाहण्याच्यासाठी आपण सगळे आतुरलेले आहोत. त्यामुळे अधिक वेळ न घेता तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण कुस्ती चांगली झाली त्या फायद्यानंतर कुस्तीचं कसं याचं कौतुक तुम्ही लोकांनी या ठिकाणी केलं. कसल्याच प्रकारचा वादविवाद इथे येऊन दिला नाही. आणि कुस्तीचं जे स्पिरिट आहे ते तुम्ही लोकांनी जतन केलं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. आणि असा अधिक वेळ घालता अंतिम कुस्ती लवकरात लवकर सुरू करावी ही सूचना देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद.